हॅलो फ्रेंड्स, आपला महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल लँड सेलिंग अँड होल्डिंग ॲक्ट 1961 सुरू आहे. त्यामध्ये आपण डेफिनेशनचा पार्ट बघत आहोत. त्यामध्ये आता आपण ॲग्रिकल्चरिस्ट, टू कल्टिवेट आणि टू कल्टिवेट पर्सनली या आपण डेफिनेशन बघितलेले आहेत. आता आपण त्याच्या पुढे जाऊन थोड्या डेफिनेशन बघत आहोत. त्यामध्ये अपॉइंटेड डे अँड कमिन्समेंट डे, त्याच्यानंतर फॅमिली युनिट, पर्सन, एक्झम्प्टेड लँड आणि फॅमिली सोसायटी या डेफिनेशन आपण पाहणार आहोत. आता वन बाय वन आपण काय घेऊया. आणि ही जी डायग्राम आहे ती फॅमिली युनिट याच्याशी संबंधित आहे, तर ती आपण फॅमिली युनिट डिस्कस करते वेळी आपण ती डिस्कस करूया. सुरुवातीला आता आपण अपॉइंटेड डे आणि कमेन्समेंट डे बघूया. अपॉइंटेड डे आणि कमेन्समेंट डे म्हणजे काय असतं? ज्या दिवशी हा ऍक्ट पास झाला, थोडक्यात अपॉइंटेड डे इज द डे ऑन विच द ऍक्ट कम इनटू फोर्स. हा जो वरचा ऍक्ट आहे तो ज्या दिवशी लागू झाला, हा कधी लागू झाला तर 26 जानेवारी 1962. एक सेकंड ना, 26 जानेवारी 1962 हा अपॉइंटेड डे झाला. आता कमेन्समेंट डे काय असतो? तर कमेन्समेंट डे हे असतं की ज्या दिवशी त्या ऍक्ट मध्ये अमेंडमेंट झाली आणि जी काही अमेंडमेंट झाली आहे ती ज्या दिवशी लागू केली जाते त्याला आपण कमेन्समेंट डे म्हणतात. It is important not to confuse this date, which is commencement day, which is the date on which amendment come into force. आता ह्या ऍक्ट मध्ये अमेंडमेंट कधी झाली तर 2 ऑक्टोबर 1975. 2 ऑक्टोबर 1975 ला या ऍक्ट मध्ये अमेंडमेंट झाली. तर 2 ऑक्टोबर जो दिवस आहे 1975 हा कमेन्समेंट डे झाला आणि 26 जानेवारी 1962 ला हा ऍक्ट लागू करण्यात आला, म्हणून त्याला आपण अपॉइंटमेंट डे असं म्हणतो. अशा प्रकारे या दोन अपॉइंटेड डे आणि कमेन्समेंट डे मध्ये अशा प्रकारे फरक आहे. सो आपण पुढे डिस्कस करूया फॅमिलीची डेफिनेशन काय दिलेली आहे. फॅमिली ॲज यूज इन द ॲक्ट इन्क्लूड हिंदू अनडिवायडेड फॅमिली. फॅमिलीच्या डेफिनेशन मध्ये त्यांनी हिंदू अनडिवायडेड फॅमिली, जी की तुम्ही फॅमिली लॉ मध्ये डिस्कस केली आहे डिटेल, की हिंदू अनडिवायडेड फॅमिली काय आहे, तो पासून काय आहे. तर या ॲक्ट मध्ये फॅमिली वर्ड जेव्हा यूज केला जाईल तर हिंदू अनडिवायडेड फॅमिली कन्सिडर करायचं. आणि त्याच्या पुढे काय सांगतात, इन द केस ऑफ अदर पर्सन, जर असे काही पर्सन असतील जे की हिंदू अनडिवायडेड फॅमिली मध्ये येत नसेल तर त्यांच्यासाठी काय आहे, ग्रुप ऑर युनिट इट इन्क्लूड्स द मेंबर thereof who by custom usages are joined in estate possession or residence. म्हणजे असे काही ग्रुप व्यक्ती आहेत ज्यांचा हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये समावेश होत नाही. तर अशा लोकांचा जो काही ग्रुप किंवा आपण म्हणतो युनिट आहे त्यांना जे की कस्टम आणि युसेजेस नुसार क्रिएट करण्यात आलेले आहे, त्याच्या ताब्यामध्ये एखाद्या जमिनीचं पोझिशन आहे किंवा त्या रेसिडेन्स इस्टेट आहे, तर अशा पर्सनचा देखील समावेश फॅमिलीमध्ये केला पाहिजे. फक्त ती लोक आहेत ना ती हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचे मेंबर असतात कामा नये, एवढीच कंडिशन आहे. सो इथं आपण असं घेऊया, हिंदू अनडिवायडेड फॅमिली प्लस ग्रुप ऑफ पर्सन,
by custom or usages are joint in estate possession and residence. असा यामध्ये समावेश होतो. आता फॅमिली युनिट मध्ये पुन्हा पुन्हा समावेश होतो. फॅमिलीची वेगळी, तुम्हाला जेव्हा फॅमिली युनिट अशी डेफिनेशन विचारत आहे तर सुरुवातीला तुम्ही फॅमिलीची डेफिनेशन काय ते सांगा आणि त्याच्यानंतर मग फॅमिली युनिटची डेफिनेशन सांगा. तर फॅमिली युनिट इज डिफाइंड अंडर इन सेक्शन 4 ऑफ दॅट. फॅमिली युनिटची जी काही डेफिनेशन क्लॉज आहे जो 211 म्हणजे सेक्शन 2 सबसेक्शन 11A मध्ये एक्सप्लेन केलेली आहे. तर 2 सबसेक्शन 11A सांगतो की फॅमिली युनिट ही जी डेफिनेशन आहे ती सेक्शन 4 मध्ये सांगितली आहे. तर आपण याच्यासोबत सेक्शन 4 पाहणार आहोत. तर सेक्शन 4 आपल्याला मी इथे शॉर्ट डायग्राम मध्ये केलेलं आहे. तर मी तेच तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लवकर ते लक्षात येईल. आता पहिला क्लॉज काय सांगतो, हिंदू फॅमिली युनिट मध्ये कुणामध्ये समावेश होतो. तर एक म्हणजे एनी पर्सन म्हणजे हजबंड, हिज स्पाउस और स्पाउसेस म्हणजे दोन्ही वुमन, एक वुमन त्याची एक वाईफ किंवा दोन वाईफ, हिज सन अँड डॉटर. अशा प्रकारे फॅमिली युनिटचं पहिलं जे क्लॉज आहे त्याच्यानुसार हजबंड वाईफ एकपेक्षा जास्त वाईफ असेल तर तिचा देखील आणि सन आणि डॉटर अशा व्यक्तीचा समावेश पहिले क्लॉज नुसार फॅमिली युनिट मध्ये केला जातो. सेकंड क्लॉज नुसार काय फक्त इथे एक अनमॅरिड डॉटर हा पॉईंट लक्षात ठेवा. अनमॅरिड डॉटरचा समावेश यामध्ये केला जातो. डॉटरचं लग्न झालं की तिचं या फॅमिलीची ती फॅमिली युनिट मधून मग बाहेर पडते. आता त्याच्या पुढचं व्हेन एनी स्पाउस इज डेड. आता समजा हजबंडची डेथ झाली तर अशा वेळेला सर्वाइव्हिंग स्पाउस म्हणजे वाईफ किंवा वाईफ टू दोघी, सन आणि डॉटर यांचा समावेश केला जातो. ओके, म्हणजे हजबंडची डेथ झाली तर किंवा हजबंड किंवा वाईफची जर का डेथ झाली, फॉर एक्झाम्पल एक वाईफ आहे हिची डेथ झाली तर हजबंड, सन, डॉटर जी की अनमॅरिड डॉटर आहे अशा यांचा समावेश होतो. आता समजा दोघांची पण डेथ झाली, तिसरं क्लॉज काय सांगतो, डेथ ऑफ वेअर द स्पाउस आर डेड, बोथ हजबंड अँड वाईफ. स्पाउस म्हणजे दोघं, हजबंड आणि वाईफ दोघं, त्यांची डेथ झाली तर कोणाचा समावेश होतो, मायनर सन अँड अनमॅरिड डॉटर ऑफ डिसीज पर्सन. त्यांचे जे काही सन आणि डॉटर आहेत अनमॅरिड त्यांचा समावेश या फॅमिली युनिट मध्ये केला जातो. हा आपल्याला सेक्शन 4 सांगतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन काय सांगते, एक्झम्प्टेड लँड. एक्झम्प्टेड लँड ही ऍक्च्युली कशी इथे शॉर्ट नोट म्हणून आपण घेणारच आहोत की शेवटी एक्झम्प्टेड लँड वरती तुम्हाला एखादी शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. तर ती आपण त्या वेळेला आपण डिस्कस करणार आहोत. एक्झम्प्टेड लँड एवढं लक्षात ठेवा, अशी जी काही जमीन आहे त्या जमिनीला हा संपूर्ण ऍक्ट अप्लाय होत नाही त्याला आपण एक्झम्प्टेड लँड असं म्हणतो. मग अशा जमिनी कोणत्या असतात तर गव्हर्नमेंटच्या अंडर ज्या काही जमिनी असतात किंवा लोकल ऑथॉरिटीच्या अंडर जे काही जमिनी असतात त्यांना आपण एक्झम्प्टेड लँड असं म्हणतो. ओके, आणि त्याच्यानंतर एक डेफिनेशन येते फॅमिली सोसायटी. फॅमिली सोसायटी म्हणजे अशी सोसायटी विच इज रजिस्टर्ड केलेली आहे की विच इज रजिस्टर्ड related to the register of cooperating society. cooperating society च्या अंडर जी सोसायटी रजिस्टर झालेली आहे त्याला आपण फार्मिंग सोसायटी आहे. थोडे करेक्शन करून घ्या.
फार्मिंग सोसायटी म्हणजे काय आहे तर फार्मिंग सोसायटी मीन्स अ सोसायटी विच इज रजिस्टर्ड और डीम्ड टू बी रजिस्टर्ड ॲज सच अंडर एनी लॉ फॉर टाइम बीइंग इन्फोर्स रिलेटेड टू द रजिस्ट्रेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. एखाद्या लॉच्या अनुसरून एखादी म्हणजे जे काही लॉ वगैरे असतात त्या लॉच्या अनुसरून एखादी सोसायटी जर का रजिस्टर झाली असेल तर त्या सोसायटी जी रजिस्टर झालेली आहे तर त्याला फार्मिंग सोसायटी असं म्हणतो. म्हणजे फार्मिंग सोसायटीसाठी त्या सोसायटीचं रजिस्ट्रेशन कोणत्या ना कोणत्या ॲक्ट खाली अंडर एनी लॉ कोणत्याही लॉच्या खाली त्या सोसायटीचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. म्हणजे असे जे काही लॉ आहेत तिथं रजिस्ट्रेशनची प्रोव्हिजन आहे आणि त्या प्रोव्हिजनच्या अंडर ती सोसायटी रजिस्टर होणं गरजेचं असतं. तर आपण त्याला हे म्हणतो. आता आपल्या डेफिनेशनचा क्लॉज पूर्ण कव्हर झालेला आहे. होपसो तुम्हाला कळालं असेल. माझ्या परीने मी जेवढं आहे तेवढं तुम्हाला सांगितलं आहे. काही डाऊट असले तर माझा व्हॉट्सअप नंबर आता सगळ्यांकडेच आहे. तर तो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तो टेक्स्ट मेसेज करून मी तो तुम्हाला बंद केला तर तुम्ही मला टेक्स्ट मेसेज वगैरे करा. मी त्याच्याबद्दल शंकेसाठी जे काही तुम्हाला शंका असेल त्याचं आपण उत्तर देईल तुम्हाला. तर थोडक्यात आपण एक काय बघितलं आता अपॉइंटेड डेट म्हणजे अशी डेट ज्या दिवशी हा ॲक्ट अप्लाय झाला म्हणजे 26 जानेवारी. आणि कमेन्समेंट डे म्हणजे काय ज्या दिवशी या ॲक्टमध्ये अमेंडमेंट झाली जी की 2 ऑक्टोबर 1975 ला झाली. फॅमिलीमध्ये काय हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा समावेश होतो. तसेच ग्रुप ऑफ पर्सन विच इज एक्झिस्टेड बाय कस्टम और युसेजेस. त्याच्यानंतर फॅमिली युनिट बघितलं. हजबंड वाईफ सन आणि अनमॅरिड डॉटरचा समावेश होतो. वाईफ एखाद्या पर्सनची हजबंडची डेथ झाली तर सर्वाइव्हिंग वाईफ जी त्याची वाईफ असेल त्याच्यानंतर म्हणजे वाईफ सन आणि डॉटर अनमॅरिड डॉटर दोघांची पण डेथ झाली हजबंड वाईफ तर सन आणि डॉटर अशा दोघांचा पण समावेश त्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर हा पर्सनची एक डेफिनेशन राहिली. आता या ॲक्टमध्ये तुम्हाला पर्सन हा शब्द जेव्हा कधी येईल त्यावेळेला पर्सन इन्क्लूड्स अ फॅमिली. एखाद्या या ॲक्टमध्ये पुढे वाचताना पर्सन हा जेव्हा वर्ड तुमचा येईल तर पर्सनमध्ये पूर्ण फॅमिलीचा समावेश धरायचा. फॅमिलीचा समावेश पर्सनमध्ये केला आहे. इंडिव्हिज्युअल पर्सन नाही गृहीत धरायचा. तर ॲज अ फॅमिली हिंदू अनडिवायडेड फॅमिली असा यामध्ये समावेश होतो. एक्झम्प्टेड लँड याची आपण शॉर्ट नोट तर पाहणार आहोत पुढे जाऊन. फक्त अशी लँड ज्याला हा संपूर्ण ॲक्ट अप्लाय होत नाही जो की आपल्याला सेक्शन 47 मध्ये डिटेल डिस्कस करायचा आहे. ते आपण पुढे पाहणार आहोत. सध्याला फक्त एवढं लक्षात ठेवा की हा ॲक्ट ज्या जमिनींना अप्लाय होत नाही अशा जमिनींना एक्झम्प्टेड लँड असं म्हणतात. तर त्याचे काय काय कंडिशन्स आहेत तर ते आपण त्यावेळेला डिस्कस करणारच आहोत. आणि फार्मिंग सोसायटी विच इज रजिस्टर्ड अंडर एनी लॉ एखाद्या कोणत्याही कायद्यानुसार ती सोसायटी रजिस्टर झाली असेल तर त्याला आपण फार्मिंग सोसायटी असं म्हणतो. आता नेक्स्ट आपण सेलिंग ऑन होल्डिंग हा टॉपिक आपण उद्या डिस्कस करणार आहोत. ओके.